पाटील तुम्हाला ही गोळी जी आहे तुम्हाला ताकद देण्यासाठी देतात. अचानक भेटतात आणि आनंद होता आणि ते पण माऊलीच्या वारीमध्ये. मित्रांनो जवळपास दुपारचे 2:30-3 झाले आहे. मुसळधार पाऊस चालू आहे आणि तुम्हाला माहिती आहे 2 दिवस झाले जबरदस्त पाऊस होता आणि आत्ता पण पाऊस येतोय. पण आज तो खूप भव्य दिवस आहे. म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आपल्या निगडीमध्ये आज येणार आहे. कारण पंढरपूर वारी आता सुरू होणार आहे आणि त्यानिमित्त संत तुकाराम महाराजांची पालखी, ज्ञानेश्वर माऊलीची पालखी या सगळ्या पंढरपूर वारी ते पंढरपूरात जाणार आहे. आणि ही आज पहिलं मुक्काम महाराजांच्या पालखीचं निगडीमध्ये असणार आहे आणि तो सगळा भव्य क्षण मला माझ्या व्हिडिओतून तुमच्यापर्यंत घेऊन येता यावा यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. तर खूप भारी भारी क्षण असतात. प्रत्येक वारकरी आपल्या भावनेने माऊलीची वारी करत असतो आणि जवळपास यंग लोकांपासून ते एकदम वयस्कर वृद्धांपर्यंत पण हे लोक वारी करतात. कारण ती आपल्या पांडुरंगाबद्दल भावना आहे, ती एक आस आहे त्याच्या भेटीची. चला तर मग या भव्य सोहळ्यामध्ये साक्षीदार होऊया. दरवर्षीप्रमाणेच यावर्षी पण माऊलीच्या पालखीला पाऊस हजर राहिला. जोरदार पाऊस होता, पण तो वारा असो की पाऊस असो, वारकऱ्यांची पावलं मात्र थांबत नाही. कारण हा केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रवास नाही. हा प्रवास आहे श्रद्धेचा, भक्तीचा आणि माऊलीच्या दर्शनासाठी निघालेल्या लाखो पावलांचा. वारी म्हणजे फक्त पायी चालणं नाही. वारी म्हणजे श्रद्धा, वारी म्हणजे सेवा, वारी म्हणजे समता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणुसकी. आजचा हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहील. वारीमध्ये हजारो वारकरी पायी चालत असतात. अशा वेळी वैद्यकीय सेवा देखील तितकीच महत्त्वाची ठरते. मित्रांनो मी आता ब्रिजच्या पुढे आलोय आणि इथे एक मोफत आरोग्य शिबिर आहे. हे जे शिबिर आहे ना दरवर्षी असते. दरवर्षी एक आपले डॉक्टर सर आहे ते नेहमी इथं शिबिर भरवतात, वारकऱ्यांची सेवा करतात, वारकऱ्यांची मालिश करतात आणि हेच खरं पुण्य आहे. कारण का प्रत्येक वारकरी या 14 दिवस वारी करतोय आणि त्यांच्या सेवा करणं म्हणजे आपल्या माऊलीची सेवा करणं आहे. डॉक्टर साहेब आहे, नेहमी दरवर्षी इथे शिबिर आयोजित करतात आणि आता वारकऱ्यांना ते ज्या गोळ्या असतात पॅरासिटामॉल वगैरे त्या देतात. आणि बघूया ते वारकऱ्यांना पण आता विचारतात. त्यांना विचारूया. वारी बाबा कुठून आलात तुम्ही? आम्ही बोलून आलो. बरं, आता तुम्ही पायी पंढरपूरपर्यंत जाणार आहात. माझे औषध वगैरे. आता मी डॉक्टर ए बी पाटील तुम्हाला ही गोळी जी आहे तुम्हाला ताकद देण्यासाठी देत आहे. कारण तुम्ही चालून जेव्हा चालता ना तर पाय तुमचे थोडेसे गोळे आल्यासारखे होतात. तर ही रोज एक गोळी खायची दोघांनी पण. पाणी भरपूर प्यायचं आणि स्वच्छ राहायचं, थोडंसं ओले कपडे घालायचे नाही. बरं. रामकृष्ण हरे. हरे. मित्रांनो संध्याकाळचे जवळपास 4:30 झालेले आहेत आणि वारकरी मोठ्या असंख्य संख्येनं आता यायला लागलेत. पाऊस थांबलेला आहे आणि बघा एकदम वारकऱ्यांची गर्दी सुरू झाली आहे. तर मला तर वाटते संत तुकाराम महाराजांची पालखी आता थोड्याच वेळात येणार आहे आणि बरेच पोलीस आहेत इथे. माझा मित्र निलेश पण नेहमी असतो, एक सर पण असतात. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. पालखीच्या स्वागतासाठी रस्त्याच्या कडेला सुंदर रांगोळ्या काढल्या जात होत्या. प्रत्येक रंगामध्ये श्रद्धा होती, प्रत्येक रेषेमध्ये भक्ती होती आणि या सगळ्यांमागे एकच भावना होती, आपल्या माऊलीचं स्वागत सुंदर व्हावं.
मित्रांनो, मी पोचलो आहे आता पवडे बीचच्या इथे आणि इथे अजून बऱ्याच पालख्या आलेल्या आहेत. बरीच गर्दी झालेली आहे. अजून तुकाराम महाराजची पालखी अजून आलेली नाही आहे. बहुतेक करून गर्दी जशी जशी वाढते ना तसं मला वाटते तुकाराम महाराजची पालखी आता जवळ येते. तर बघूया तुकाराम महाराजच्या पालखीची वाट. तुकाराम महाराजची पालखी आता जवळपास आलेली आहे, कारण का भरपूर गर्दी वाढलेली आहे, भरपूर पालख्या आलेल्या आहेत. पण पाऊस असल्यामुळे बराच रेलचलमा मागच्या वर्षीपेक्षा कमी दिसतो आहे, कारण का तशी सुरक्षितता पण ठेवलेली आहे. तर आज माऊलीच्या पालखीचं मुक्काम आकुर्डीमध्ये असतं नेहमीप्रमाणेच. तर बघूया महाराजांच्या पालखीचं दर्शन होते काय, आणि आता थोड्याच वेळात महाराजांची पालखी पण येणार आहे. मित्रांनो, मी आत्ता पवडे ब्रिजच्या खाली आहे, जवळपासच आहे. एक मित्र भेटलेले आहेत. म्हणजे मी जॉब करता करता एक्सरसाइज पण करायचो, पण एक्सरसाइज करताना सर भेटलेले आणि स्वतः कॉन्स्टेबल होते, पण PSIची वगैरे तयारी करत होते. पण एक मानलं, जिद्द मानली, रनिंग तेवढी भारी होती ना, बाप रे बाप. एवढं एज असताना एक त्यांची फॅमिली पण आहे, एक मुलगी असताना पण ते PSIची तयारी करायची आणि खूप जबरदस्त रनिंग, फिटनेस तेवढा भारी होता, जबरदस्त. आणि किती दिवसांनी मला आज भेटलेले आहेत. खूप चांगलं वाटते, असे मित्र भेटलेले अचानक भेटतात आणि आनंद होता. आणि ते पण माऊलीच्या वारीमध्ये, कारण का त्यांचं ड्युटीज आहे, त्यांचं काम आहे की हे लोकांचं नियोजन का. प्रयत्न सगळेच करतात, पण यश प्रत्येकाला मिळेल असं नाही आहे. कुठे ना कुठे जातो. आणि दादाने PSIसाठी तयारी केली होती आणि थोडं मायक्रो सेकंड गेले, पण असं नाही, 3 स्टार घेतले बरं त्यांनी. होतच राहतं असं. पण वारी हे प्रत्येक जण करतो आणि लोक बऱ्याच दुरून येतात. तर एक दादा भेटलेले आहेत, ते मुंबईवरून आले, ते जाणार आहेत सासवडला, इथनं चालत वारीसोबत. तर त्यांना विचारूया वारीबद्दल. आता ते सासवडला जाणार काय भावना आहे त्यांच्यात वारीबद्दल? भावना म्हणजे काय, भरपूर दिवसांनी भरपूर वर्षांनी इकडे आलो आहे, मुंबईहून आलो आहे. माझी इच्छा आहे की माऊलीची आणि तुकारामाची पालखी, मला माझी भरपूर इच्छा होती बघायची. तिच्यासाठी मी मुंबईहून इकडं आलेलो आहे आकुर्डीला. जवळजवळ मी सकाळी निघालेलो, आता इथे येऊन पोचलो आहे. आता मी ह्याची माऊलीची आणि आपल्या तुकारामाची पालखीची वाट बघतो आहे. आणि इथं आकुर्डीला तिचा मुक्काम आहे. ते आत्ताच ह्याने मला बोलले की आकुर्डीला मुक्काम आहे म्हणून. आता त्या हिच्यासोबत माऊलीच्या आणि तुकारामाच्या पालखीसोबत परत पुण्याला जायचं आहे, पुण्याहून सासवडला जायचं आहे. सासवडला तिथं मुक्काम आहे. तिथून सासवडून मग माऊलीचं दर्शन घेऊन मला परत निघायचं आहे मुंबईला. भरपूर इच्छा आहे का? आस्था आहे, आस्था माऊलीबद्दल. प्रत्येकाला आस्था असते, भावना असते, आणि तो जो जपायचा प्रयत्न करतो. कुठेही मनात काही नाही, ती फक्त भावना असते पांडुरंगाबद्दल, आपल्या विठू माऊलीबद्दल. गर्दी, झेंडे, वाट पाहणारे लोक, टाळ मृदंग आणि वातावरणाचा आवाज. हळूहळू वातावरणातला उत्साह वाढत होता, गर्दी वाढत होती. प्रत्येकाची नजर एका दिशेने लागली होती, कारण आता तो क्षण जवळ आला होता. संत तुकाराम महाराजांची पालखी निगडीमध्ये दाखल होणार होती. अनेक वारकरी आपल्या गावापासून शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी करतात. ऊन असो, पाऊस असो किंवा थकवा असो, विठ्ठलाच्या नामस्मरणात त्याची पावलं पुढे चालत राहतात. कुणासाठी ही परंपरा आहे, कुणासाठी श्रद्धा आहे, तर कुणासाठी हा विठ्ठलाशी जोडलेला भावनिक प्रवास आहे. आणि म्हणूनच वारीमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यामागे एक वेगळी भावना आणि एक वेगळी कथा असते. पाऊस येणार होता.
आता वातावरणातला उत्साह आणखी वाढला होता. त्याची आतुरता होती. त्यांची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. तो क्षण आता जवळ आला होता. वारकऱ्यांच्या मुखातून एकच गजर घुमत होता, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. विटेवरी उभा नीट देखे लागे माये, निवाली कांती हरपला देय भाव. ते रूप पाहता मन माझे वेधले, नू कुठेची काही केले तेथून गे माये. अवघे अवाधियाचा विसर पडियला, पाहता चरणाला श्री विठोबाच्या. सेना म्हणे चला जाऊ पंढरीस, जीवलग विठाशी भेटाया. विटेवरी उभा जैसा लावण्याचा गाभा, पायी ठेवून या माथा अवधी वारली चिंता. समाधान चित्ता डोळा श्रीमुख पाहता, भाऊजींनी केला त्याग सेना देखे पांडुरंगा. आज निगडीमध्ये संत तुकाराम महाराजांची पालखी आली. हजारो वारकरी या वारीमध्ये सहभागी झाले. कोणी पायी चालत होते, कोणी सेवा केली, कोणी दर्शन घेतलं. आणि मला सगळ्या अनुभवातील काही क्षण तुमच्यापर्यंत पोहोचवायचे होते. वारी म्हणजे फक्त प्रवास नाही, वारी म्हणजे श्रद्धा, भक्ती, सेवा आणि माणुसकी. पाऊस आला, गर्दी झाली, आवाज झाला, पण वारकऱ्यांची पावलं थांबली नाही. कारण त्यांच्या मनात एकच भावना होती, माऊलीच्या दर्शनाची. तर बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.